मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मुक्ता मिहिकाला गणपतीच्या आरतीसाठी घेऊन जाते. मात्र मिहिका म्हणते की ताई, तुम्हाला इथे कशासाठी घेऊन आली आहे? इथे आल्यामुळे माझे प्रश्न सुटणार आहेत का? मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत का? माझी चिडचिड कमी होणार आहे का? आणि त्यावर मुक्ता तिला समजावते की मिहू, तुझ्या मनात जे काही सुरू आहे ते तू बाप्पाला सांग. बाप्पा तुझं सगळं काही ऐकून घेईल आणि कोणाला सांगणार सुद्धा नाही. म्हणून तर त्याचे कान इतके मोठे आहेत ना. आणि तुझे जे काही सिक्रेट्स आहेत ते सुद्धा बाप्पा कोणालाही सांगणार नाही, अगदी त्याच्या पोटातच ठेवेल. म्हणून तर त्याचं पोट एवढं मोठं आहे ना. आणि मुक्ताचं हे बोलणं ऐकून मिहिकाला हसू येतं. तर मुक्ता तिला समजावते की मिहू, गणपती बाप्पावर श्रद्धा असणाऱ्या नसणाऱ्या करोडो लोकांचं तो सगळं काही ऐकून घेतो आणि त्या सगळ्या गोष्टींचा भार घेऊन 11व्या दिवशी तो पाण्याच्या तळाशी जातो. मात्र त्याचा आशीर्वाद कायम आपल्या सोबत राहतो. आणि मुक्ताचं हे बोलणं मिहिकाला सुद्धा पटतं. आणि त्यानंतर ती तिच्या मनातलं सगळं काही गणपती बाप्पाला सांगते. आणि मुक्ताला म्हणते की ताई, तू सांगितल्याप्रमाणे मी माझ्या मनातलं सगळं काही बाप्पाला सांगितलं. मावशी जे काही बोलली ते सुद्धा सांगितलं. त्यावर मुक्ता हसून तिला विचारते, मग बाप्पा काय म्हणाला? त्यावर मिहिका म्हणते की बाप्पाने मला सांगितलं की मावशीला आत्ताच समजलं आहे ना, मग तिला तू थोडासा वेळ दे, सगळं काही ठीक होईल. आणि ते ऐकून मुक्ता खुश होते. तर मिहिका आनंदाने तिला मिठी मारते. त्याचवेळी इंद्रा तिच्या होणाऱ्या सुनेला घेऊन त्या ठिकाणी येते. ती देवाकडे प्रार्थना करत असते की माझा सागर वेळेत घरी येऊ दे. तर दुसरीकडे मिहिका मुक्ताला विचारत असते की ताई, तू तुझ्या आयुष्यातील प्रॉब्लेम्सबद्दल बाप्पाला कधी सांगितलं का नाही? आणि त्यावर मुक्ता हसून उत्तर देते की बाप्पाने आधीच सगळं काही ठरवलेलं असणार. सगळं काही त्याच्या प्लॅनप्रमाणेच घडतं. आणि मला खात्री आहे की माझ्यावर प्रेम करणारा, मला समजून घेणारा योग्य असा जोडीदार एक ना एक दिवस माझ्यासमोर नक्की येईल. आणि त्याचवेळी सागर त्या ठिकाणी येतो. सई सागरला गणपतीच्या दर्शनासाठी घेऊन आलेली असते. आणि तिथे मुक्ताला बघून तिला खूपच आनंद होतो. तर जेव्हा मुक्ताचं सईकडे लक्ष जातं तेव्हा ती सुद्धा खूप खुश होते. आणि सई मुक्ताकडे बघून हसत आहे हे कळल्यानंतर सागर रागातच तिच्याकडे बघतो. तर मुक्ता देवाकडे प्रार्थना करते की आपल्या मुलीसोबत नीट वागण्याची, तिला समजून घेण्याची बुद्धी या बाबाला दे. त्यानंतर अनाऊन्समेंट केली जाते की आज महाआरती कोण घेणार हे चिठ्ठी टाकून ठरवण्यात येईल. त्यामुळे ज्याची ज्याची इच्छा आहे त्याने आपल्या नावाची चिठ्ठी या बाऊलमध्ये टाकावी. आणि ते ऐकून इंद्रा खूपच खुश होते, कारण तिची अशी इच्छा असते की आजची महाआरती सागरने आणि त्याच्या होणाऱ्या बायकोने घ्यावी. आणि त्यामुळे ती 2 चिठ्ठ्यांमध्ये त्या दोघांचं नाव लिहिते आणि कोमलकडे ती चिठ्ठी देत सांगते की या चिठ्ठ्यांवर मी खुणा केल्या आहेत, त्यामुळे गणपती बाप्पा हीच चिठ्ठी काढणार. आणि ते ऐकून कोमल म्हणते की मम्मी, तू कधी काय बोलते तेच मला कळत नाही. आणि त्यानंतर ती नाईलाजाने त्या चिठ्ठ्या बाऊलमध्ये टाकते. तर दुसरीकडे सईची अशी इच्छा असते की आजची आरती मुक्ता आंटीने घ्यावी. त्यामुळे ती एका चिठ्ठीमध्ये मुक्ताचं नाव लिहिते आणि ती चिठ्ठी बाऊलमध्ये टाकते. आणि मग त्यानंतर बिल्डिंगमधील सगळ्यात लहान मुलगी सईच असते. त्यामुळे तिच्या हातून बाऊलमधून 2 चिठ्ठ्या काढण्यात येतात. पहिल्या चिठ्ठीमध्ये सागर कोळीचं नाव असतं, त्यामुळे इंद्रा खूपच खुश होते. तर दुसऱ्या चिठ्ठीमध्ये 101 मुक्ता आंटी असं लिहिलेलं असतं. आणि हे जेव्हा मुक्ताला समजतं तेव्हा तिला धक्काच बसतो. ती म्हणते, पण मी माझ्या नावाची चिठ्ठी टाकलीच नव्हती, गणपती बाप्पाची शपथ. आणि त्यावेळी तिथला माणूस सांगतो की मला वाटलंच होतं की तुम्ही चिठ्ठी टाकली नसणार, कारण या चिठ्ठीमध्ये मुक्ता आंटी असं लिहिलं आहे. आणि ते बघून मुक्ता आजूबाजूला बघते तर सई हसतच तिच्याकडे बघत असते. त्यामुळे मुक्ताच्या लक्षात येतं की ही चिठ्ठी सईनेच लिहिली असणार. त्यामुळे तिलाही हसू येतं. परंतु जेव्हा हे इंद्राला समजतं तेव्हा ती खूप चिडते. आणि त्यानंतर त्या मंडळाचे अध्यक्ष मुक्ताला सांगतात की लहान मुलीची इच्छा आहे तुम्ही आरती करावी, तर नाही म्हणू नका. आणि मग मुक्तासुद्धा आरतीसाठी तयार होते. तर सई मुक्ताचा आणि सागरचा हात पकडूनच त्यांना स्टेजवर घेऊन जाते. आणि मग त्यानंतर ते तिघेजण मिळून गणपती बाप्पाची आरती करतात. सई खूपच खुश असते. इंद्रा मात्र रागातच मुक्ताकडे बघत असते. त्यानंतर आरती संपन्न होते.
तर सई मुक्ता आणि सागर जवळच उभी असते, त्यामुळे सागर वैतागून तिला सांगतो की जा आजीजवळ जाऊन थांब, आणि त्यामुळे सई तेथून निघून जाते. तर सागर मुक्ताला म्हणतो की गणपतीची आरती होती म्हणून, नाहीतर मी कोणतीही गोष्ट कधीच तुमच्यासोबत शेअर केली नसती. आणि त्यावर मुक्ता म्हणते की शेअरिंग इज केअरिंग असं म्हणतात, पण तुमच्याकडे बघून असं वाटतं की तुमच्याकडे दोन्हीही गोष्टी नाहीत, पण काही हरकत नाही. आणि त्यानंतर ती सुद्धा तेथून निघून जाते. त्यानंतर माधवी आणि पुरू गणपती बाप्पासाठी नैवेद्य घेऊन येतात. मुक्ताने आरती केल्यामुळे ते दोघे जण खूपच खुश असतात. तर मुक्ता त्यांना विचारते की मी नैवेद्यासाठी 21 मोदक केले होते ना, मग पुन्हा मोदक का बनवले? आणि त्यावर माधवी सांगते की तू मिहिकाला काही बोलू नको, पण मी तिच्यासाठी नवस केला आहे, तिचं सगळं काही मार्गी लागावं म्हणून. आणि ते ऐकून मिहिका, मुक्ता आणि पुरू खूपच खुश होतात. तर माधवी उगाच नाटक करत म्हणत असते की त्या मिहिकाला सांग की आता इथून कुठेही जायची काही गरज नाही. आणि त्याचवेळी मिहिका तिथे येते. ती माधवीला मिठी मारत म्हणते की मावशी, मी आता कुठेही जाणार नाही. जोपर्यंत मला माझं प्रेम मिळत नाही तोपर्यंत मी मुंबईमध्येच राहणार, आणि यापुढे मी मिहीरला चोरून भेटायला सुद्धा जाणार नाही. जेव्हा तू मला परवानगी देशील तेव्हाच मी त्याला जाऊन भेटेल. आणि मिहिकाचं हे बोलणं ऐकून माधवी खूपच खुश होते, आणि मग त्या दोघीजणी एकमेकींना प्रेमाने मोदक भरवतात. त्यामुळे मुक्तालाही खूप आनंद होतो. तर दुसरीकडे इंद्राने सागरसाठी जी मुलगी शोधलेली असते ती सुद्धा आरतीच्या ठिकाणी आलेली असते. मात्र सागर तिच्याशी एकही शब्द न बोलता पुन्हा ऑफिसमध्ये जातो, आणि त्यामुळे ती मुलगी नाराज होते. तर इंद्रा तिला समजावते की माझा सागर खूप बिझी असतो, त्यामुळे त्याला सहसा वेळ भेटत नाही, पण तो कुठेही असला तरी जेवण करण्यासाठी घरीच येतो. त्यामुळे आज रात्री आपण सर्वजण एकत्र मिळून जेवण करू. आणि त्यावरती मुलगीसुद्धा हो म्हणते. त्यानंतर सागर ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघालेला असतो. तर सई त्याच्याकडे हट्ट करते की शेजारच्या बिल्डिंगमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती त्याच्या मम्मी पप्पांसोबत आहे, आणि मला ती मूर्ती बघायला जायचं आहे, तू प्लीज माझ्यासोबत चल. मात्र सागर तिला नकार देतो आणि सांगतो की मला खूप काम आहे, आणि तो तेथून निघून जातो. त्यामुळे सई खूप रडत असते, आणि त्याचवेळी मुक्ता तिथे येते. आणि सईला असं रडताना बघून तिला खूप वाईट वाटतं. ती सईला समजावते आणि तिला शांत करते. तर दुसरीकडे सागर एका पार्टीमध्ये जातो. तिथे सर्वजण सागरला भेटून खूप खुश होतात. सर्वजण त्याचं खूप कौतुक करत असतात. मात्र त्याच वेळी एक माणूस त्या ठिकाणी येतो आणि तो सागरला विचारतो की ओळखलंस का मला? त्यावर सागर म्हणतो की मदतीच्या वेळी हात देणारे मित्र आणि पाय खेचणारे नातेवाईक यांना मी कधीच विसरत नाही, आणि तू तर स्पेशल आहे कारण तू दोन्हीही केलं आहे. मात्र त्यावर तो माणूस हसतच सागरकडे बघतो. त्यानंतर ज्याने ती पार्टी होस्ट केलेली असते तो सगळ्यांना सागरची ओळख करून देतो, कारण सागर एक मोठा बिझनेस टायकून असतो. मात्र सागरला भेटण्यासाठी आलेला तो माणूस म्हणतो की शिष्याचं कौतुक झाल्यानंतर गुरुलाही आनंद होणारच ना. आणि मग तो सगळ्यांना सांगतो की सागर हा माझ्याच कंपनीमध्ये काम करत होता, मी त्याचा एक्स बॉस आहे, मीच त्याला सगळं काही शिकवलं आहे. आणि त्यामुळे सागर हसतच त्या माणसाकडे पाहतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत तो माणूस दुसरा तिसरा कोणीही नसून सागरचा एक्स बॉस हर्षवर्धन अधिकारी असतो, ज्याच्यासोबत सागरची पहिली बायको निघून गेलेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब